कुठलंही सॅलड हे आरोग्यासाठी लाभदायक असंच असतं, कारण सॅलडच्या माध्यमातून भाज्या कच्च्या किंवा अर्धकच्च्या स्वरूपामध्ये आपल्या पोटात जातात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो। आज आम्ही तुम्हाला असंच एक सॅलड दाखवणार आहोत ज्याच्यामध्ये बटाट्याचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीची कार्बोहायड्रेट्स मिळतील आणि शिवाय डाळिंबाचाही वापर करण्यात आलेला आहे जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं। चला पाहूया ही रेसिपी। नमस्कार, मी शेफ नितेश राजापूरकर। आज आपण जॅक्सन इन हॉटेलच्या इथे आहोत आणि आज आपण एक नवीन प्रकारचं सलाड शिकणार आहोत। तर त्या सलाडचं नाव आहे पोटॅटो अँड पोमोग्रॅनेट सलाड। तर ते सलाड बनवण्यासाठी पाहूयात आपण त्याचं साहित्य। एक ॲपल, बॉईल केलेले पोटॅटोज त्यांचे डाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत, व्हाईट पेपर लागणार आहे, चॉप पार्सले लागणार आहे, सॉल्ट लागणार आहे, मियोनेज सॉस आणि पोमोग्रॅनेट फ्रेश। सुरुवातीला पहिला ॲपल कट करून घ्यायचं आहे। ॲपल कट केल्यानंतर ॲपलची वरची स्किन काढायची आहे, म्हणजे ॲपल पील करून घ्यायचं आहे। आणि ॲपल आपण ऑन दी स्पॉट क्लीन करून घेतो, त्याची स्किन काढून घेतो। त्याचं एक पाठीमागे कारण आहे की आधीच जर ॲपल आपण कट करून ठेवलं तर ते काळं पडतं व काळं पडण्याची शक्यता असते। त्यासाठी सुद्धा एक उपाय आहे आपल्याकडे। जर आपण आधीच जर का कापून ठेवला असेल तर थोडंसं लेमन ज्यूस त्या डायसेसमध्ये कट केलेल्या ॲपलमध्ये टाकलं तर त्याचं काळं पडत नाही ते। ॲपल आता आपण पील करून घेतलेलं आहे। ॲपल कट करताना नेहमी लक्षात ठेवायचं की जे मधल्या ॲपलचे सीड्स आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत। ते एका बाउलमध्ये काढायचे आपल्याला, कारण ॲपल व पोटॅटो हे मियोनेज सॉससोबत आपल्याला मिक्स करायचं आहे। त्याच्यामध्ये हे बॉईल केलेले पोटॅटो ते सुद्धा डाईसमध्ये आपण कट करून घेतले। त्यानंतर हा आहे मियोनेज सॉस। मियोनेज सॉसमध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व एक मॅरिनेशन तयार होतं आहे। ॲपल आणि पोटॅटोला पूर्णपणे कोट झालं पाहिजे, जेणेकरून खाताना आपल्याला मियोनेजची सुद्धा टेस्ट त्याच्यासोबत लागते। त्याच्यामध्ये मॅरिनेशन करण्यासाठी व्हाईट पेपर आहे आपल्याकडे, तो व्हाईट पेपर टाकून नंतर आपल्याला सॉल्ट टाकायचं त्याच्यामध्ये। मियोनेज हा थोडा सॉल्टीच असतो, त्याच्यामुळे सॉल्ट टाकताना आपल्याला थोडंसं कमी सॉल्ट यूज करायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण चॉप केलेली पार्सली ही थोडीशीच टाकायची आहे, जेणेकरून त्याला एक हिरवा कलर व एक डेकोरेटिव्ह पार्ट बोलला तरी चालेल, गार्निश पार्ट बोललो तरी चालेल। हे आपलं सलाड मिक्स झालेलं आहे। पोमोग्रॅनेट म्हणजे आपण ह्याला मराठीमध्ये डाळिंब बोलतो आणि ते फ्रेश असेल तेव्हा खाताना सुद्धा उत्तम लागतं आणि सलाडसोबत मध्ये ज्युसी फ्लेवर येतो त्याला। हे आपलं सलाड आता प्रेझेंटेशनसाठी तयार आहे। आणि युजली हे सलाड कोल्ड जातं, थोडेसे अनारदाणे आपल्याला अजून टाकायचे आहेत जेणेकरून ते कलरफुल दिसेल। व चॉप केलेली पार्सली आपलं सलाड सर्वसाठी रेडी आहे। धन्यवाद।